नमस्कार. तर चला तर स्प्रिंग रोलची रेसिपी करूया रमजान स्पेशल. 2 कप मैदा घेतलेला आहे मी, चाळून घेतला आहे. आता त्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी रेसिपी होते ही, तुम्ही नक्की करून बघा. आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यात छोटासा 1 चमचा तेल घालायचं आहे आपल्याला. आणि छानपैकी खूप घट्ट नाही आणि खूपच पातळ नाही असं एक डो तयार करायचा आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून आता छानपैकी पीठ मळून घेऊया. बघा असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं मऊसरच मळायचं आहे. आता आपण याला दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊया, थोडंसं झाकून. तर चला तर आता आपण स्प्रिंग रोलची स्टफिंग करून घेऊया. एक पॅन घेतलेला आहे मी, त्यात थोडंसं तेल घालायचं आहे. या भाजीला तेल खूप लागत नाही आहे, थोडं घातलं तरी चालेल. आता आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. तेल थोडं आपलं गरम झालंय आता. आणि मग आपल्याला यात कांदा घालून घ्यायचा आहे. हे व्हेज स्प्रिंग रोल आहे, त्यामुळे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत यात. आता आपण कोबी बारीक चिरलेला, गाजर बारीक चिरून आणि ढोबळी मिरची हे पण धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहेत. आता यात कांदा घालून घेऊया आपण. लहान मुलं भाजी खायला खूप कंटाळा करतात, त्यामुळं तुम्ही असं सगळ्या म्हणजे गाजर कोबी वगैरे घालून अशी भाजी करून रोल करून दिलं ना मुलांना, खूप आवडीने खातील ते. आणि शाळेच्या डब्यात पण देऊ शकता तुम्ही. खूपच टेस्टी रेसिपी होते ही. आणि आम्ही इफ्तारीसाठी पण हीच रेसिपी करतोय, त्यामुळं बघूया म्हटलं ही रेसिपी आपण चॅनलवर अपलोड करूया. छानपैकी आपल्याला कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता त्यात मी बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे, शिमला मिरची, याला पण 2 मिनिटं परतून घेऊया. आणि तर गाजर आणि शिमला मिरची पण घालून घेऊया. पाच मिनिटं भाज्या छानपैकी शिजू द्यायच्यात ह्याला. खूपच टेस्टी रेसिपी होते, त्यामुळे मुलांना खूप म्हणजे खूप आवडते.
बघा आता आपली भाजी छानपैकी थोडी शिजलेली आहे. आता मी यात 1 चमचा मिरेपूड घालून घेणार आहे. आता सोया सॉस घालणार आहे. थोडंसं रेड चिली सॉस घालणार आहे. तुम्हाला जर जादा तिखट आवडत असेल तर तुम्ही रेड चिली सॉस थोडंसं वाढवू शकता. माझ्या मुलांना तिखट आवडत नाही म्हणून मी थोडंसं कमीच घातलेलं आहे. आता मीठ घातलंय मी आणि आपल्याला भाजी मस्त अजून थोडं 5 मिनिटं वाफ काढून घ्यायचे. आता यात मी टोमॅटो सॉस घातलेला आहे भरपूर. हे थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला. आता 2च मिनिटं आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे. थोडंसं मीठ आणखी घातलेलं आहे मी. तर बघा आपले आता छानपैकी भाजी तयार झालेली आहे, शिजलेली आहे. आता आपण याला बाजूला ठेवून घेऊया. तर आता आपलं बघा पीठ छानपैकी मस्त मऊ झालंय आता. तर आता छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम छोट्या छोट्या पुरीच्या आकाराचे चपात्या बिना घडीच्या लाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे गोळे करून घेऊया आणि एकदम छोट्या छोट्या चपात्या लाटून घेऊया आता. आणि मी हा थोडा मैदा घेतलाय. यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला ते चिटकवायसाठी स्प्रिंग रोलला लागणार आहे. त्यामुळे याचं थोडंसं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया. खूपच मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे ही. थोडीशी स्पायसी, थोडीशी गोड अशी लहान मुलांना आवडण्यासारखी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही.
आता मी एक एक करून थोड्या चपात्या करून घेते. पहिला पातळ पातळ आपल्याला चपात्या करून घ्यायचे, एकदम पातळ. आणि त्याला तव्यावर बिन तेल लावता शेकून घ्यायचं आहे. आता मी 5 चपात्या एकावर एक पीठ लावून करून घेते. आता आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तेल लावायचं नाही आहे आणि एकदम लो फ्लेमवर गॅस ठेवून थोडंसं शेकून घ्यायचं आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे सगळ्या चपात्या एक एक करून शेकून घेऊया. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बीन्स पण घालू शकता यात भाजीत, ते पण छान लागते खूप. चला आता मी तुम्हाला स्टफिंग कसं भरायचं आणि रोल कसं तयार होतं आपला बघूया. तर बघा आपल्या चपात्या अशा थोड्याशा भाजलेल्या आहेत. बरोबर थोडंसं अंतर ठेवून असं भाजी ठेवून घ्यायची आहे, स्टफिंग भरायचं आहे. आणि इकडं पण थोडीशी जागा ठेवायची आहे, बरोबर मध्ये थोडंसं हे करायचं आहे. आणि अलगद हाताने आपल्याला अशा प्रकारे त्याला मगाशी आपण जे मैद्याचं थोडंसं पाणी घालून हे केलं होतं ना बॅटर, त्याला लावायचं चिटकवण्यासाठी. आणि असं लावून घ्यायचं आहे. आणि एकदम अलगद हाताने हे छोटे रोल असं करून घ्यायचं आहे. असे सर्व रोल आपल्याला करून घ्यायचे आता.
आता हा पण रोल मी थोडासा वेळ लागतो, पण रेसिपी खूप छान होते, टेस्टी. अशा प्रकारे मी सगळे रोल आता करून घेते. तुम्ही बघून घ्या घडी, तुम्हाला पण अशीच करायचे. आणि तेल ठेवूया तापत. आता आपण तेल पण आपलं खूप तापलेलं नाही पाहिजे, लो फ्लेमवर हे करायचं आपल्याला. आता मी तळून घेते हे रोल. आणि एकदमच आपल्याला टाकल्या लगेच चमच्यानं वर खाली नाही करायचं. थोडंसं त्याला ते स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते. थोडा अलगद हाताने फ्राय करून घेऊया आता आपण हे. आता अशा प्रकारे मी सगळे रोल करून घेते. खूपच क्रिस्पी होते हे आतून पण आणि बाहेरून पण. एकदम त्याचं कवर पण खूपच क्रिस्पी होते. आपण पीठ मळून बाजूला ठेवल्यामुळे खूपच छान होतं ते. तर सगळे बघा मी तळून घेतलेले आहेत. तर आपले स्प्रिंग रोल तयार आहेत. बघा किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. मी तुम्हाला कट करून दाखवते आता. खूपच मस्त झालेले आहेत. आता टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला. आतलं स्टफिंग पण बघा किती खूपच मस्त दिसते, भरलेलं स्टफिंग. भाजी आता मी खाऊन दाखवते. वाव, मस्तच, खूपच मस्त झालं हे. तुम्ही पण नक्की करून बघा, तुमच्या मुलांना खाऊ घाला. आणि रेसिपी आवडली असल्यास माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.